काही काही भाज्या करताना आपल्या लहानपणीच्या डब्याची आठवण नक्कीच आपल्याला येते. त्यातलीच ही तोंडलीची भाजी माझ्या लहानपणीच्या डब्याची आठवण मला करून देते. आई खूप अप्रतिम चवीची बनवायची. तोच प्रयत्न मी आज इथे केलेला आहे. त्यासाठी तोंडली आपण अशा पद्धतीने चिरून स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याला फोडणी करणार आहोत. आमच्या परसामध्ये म्हणजेच बागेमध्ये तोंडलीचा वेल होता आणि त्या वेलीमधून आम्ही कच्ची तोंडलीसुद्धा खायचो. अशाच पद्धतीने मी तोंडली माझ्या मुलांनासुद्धा कच्चीच देते. ते सॅलड म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो बरं का. आणि अशा पद्धतीची तोंडलीची भाजी जर तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दिली तर मुलंही फस्त करून येतील आणि तुम्ही खूप खुश व्हाल. त्यासाठी आपण जिरे, मोहरी, हळद, हिंग तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. तोंडली घालून घेतलेली आहे. घरामध्ये असलेले बेसिक असे मसाले यामध्ये घालून घ्यायचे. तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार तुम्ही लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर घालून घ्यायचे. छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि शिजवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. इथे अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे. छानपैकी हलवून घेऊयात आणि आपल्याला साधारण 10 ते 12 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे. मध्ये मध्ये हलवायचं आहे. छानपैकी मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे आपली तोंडली आणि काही मिनटातच ही भाजी तयार होणार आहे. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की फॉलो करा आणि आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. मीठ घालून घेऊयात, दाण्याचं कूट घालून घेऊयात. छानपैकी परत एकदा हलवूयात. झाकण घालून ठेवणार आहोत आणि 3 ते 4 मिनिटांनंतर ही भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर खाण्यासाठी तयार होणार आहे. गरमागरम मस्त याचा आस्वाद घ्या. तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी पौष्टिक अशी भाजी नक्कीच देऊ शकता. हलकीशी मऊ झालेली आहे ही तोंडली आणि झाकण घालून ठेवूयात. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा सुगंध सुटला आहे आणि छान अशी ही तोंडली झालेली आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.